जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। जागतिक बँकेने मंजूर केलेल्या 3200 कोटी रुपयांमधून पूर भागातील रस्त्याचे भराव काढून घेऊन त्या जागी उड्डाणपूल बांधावेत। ॲडव्होकेट माणिक शिंदे यांची मागणी। सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव, माझगाव, तालुका पन्हाळा। नमस्कार, मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पंचगंगा आणि कृष्णा नदीला जो काय जुलैच्या शेवटी आणि ऑगस्टच्या सुरुवातीला जो मोठ्या प्रमाणामध्ये महापूर येतो, त्या महापुराचं सर्वात महत्त्वाचं कारण जर बघितलं तर शासनानं या दोन नद्यांच्या खोऱ्यामध्ये नदी क्रॉस करण्यासाठी जो काही भराव टाकून रस्ता केलेला आहे, तो भराव आणि तो रस्ता या महापुराचं सर्वात मोठं कारण आहे। आणि त्यामुळं हा महापूर जर टाळायचा असेल तर शासनानं पूर्वी घातलेला भराव काढून घेऊन नदीच्या दोन्ही बाजूला इकडं अर्धा किलोमीटर आणि तिकडं अर्धा किलोमीटर असं 1 किलोमीटर साधारणपणे अशा पद्धतीचं पिलर बांधून वरून रस्ता करणं अत्यंत गरजेचं आहे। जर या पद्धतीनं रस्ता झाला तर नदीचं पाणी या दोन्ही पिलरच्या मधून निघून जाईल आणि पंचगंगा आणि वारणा कृष्णा नद्या या वाहता राहतील आणि त्यामुळं कोल्हापूरला आणि सांगली जिल्ह्याला महापूर येणार नाही। आणि त्यामुळं माझी शासनाला विनंती आहे की जे काय आता बोरफाळे घाटामध्ये अशा पद्धतीने पिलर टाकून हे काय जे रस्ते केलेले आहेत, अशाच पद्धतीचं रस्तं हे नदीच्या पूर भागात करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे शासनाला माझी विनंती आहे की असे पिलर टाकून आपण रस्ते करणं अत्यंत गरजेचं आहे आणि असं रस्तं केलं तर निश्चितच कोल्हापूर आणि सांगलीचा महापूर थांबल्याशिवाय राहणार नाही। एवढीच माझी शासनाला विनंती आहे। धन्यवाद। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।